तर मंडळी हम्पीतून नवीन ब्लॉग आम्ही चालू करतोय. तर काल आपण संध्याकाळी हम्पीत पोहोचलो होती आणि ही रूम आहे. ह्या रूममध्ये आम्ही रात्री स्टे केला होता. रूम खूप छान होती, मालक खूप छान होते. मालकाचे किस्से सांगतो ना आम्ही तुम्हाला नंतर. पण ही रूम होती, हा हॉल होता, इथं सोफा इथं गादी दिले होते आम्हाला. रूम एकदम मुख्य होते, एसी वगैरे होता, पण एसी लावण्याची काही गरज पडली नाही. बेड होता, ठीक आहे. खाली गादी दिल्या होत्या. इकडे आजचा पण दिवस आम्ही इथंच थांबणार आहोत या रूम मध्ये. 2 दिवस स्टे आपला इथं. मला म्हणताना ह्यो म्हटला सौरभ रूम कशी होती, किशोरला म्हणताना मला किशोर रूम कशी होती, मयूरला म्हणताना मला मायरिया रूम कशी होती. आपण इथं कालापुरम गावात थांबलेलो इथं. इथं हम्पी अजून 30-35 किलोमीटर आहे. तर इथं आम्ही आता नाश्ता केला, जिथं आम्ही मेदूवडा आणि काय डोसा उत्तप्पा खाल्ला. नंबर टेस्ट होती. नाश्ता मस्त झाला. नाश्ता कसा झाला तुझा? 1 नंबर होता. मायरा नाश्ता मस्त झाला ना. मित्रांनो आम्ही सानापुरा लेकला चाललेलो आहे सध्या. लोक रस्त्यावरच थांबले, तर रस्त्यावरच त्यांचं फोटो बाहेरचं काम छानपैकी. रस्ते गाव, या गावाचं नाव आहे काडे बागिलो, कडे बघिलो. ते नावच वाचायला जरा कठीण आहे. बाकी गाव तर मस्त आहे, क्लीन पण आहेत भरपूर. रस्त्याच्या कडेला कचरा बिचरा बिलकुल पडलेला नाही. सानापुरात चाललेलो होतो, माघारी आम्ही इथे येणार. इथं पार्किंग आहे. आज तरी कमी माकडांनी जर बघितलं तर माकडे मध्ये इथं आम्ही आलेलो आहेत मित्रांनो कोरेकल राईड करण्यासाठी. आता इथं 4 व्हीलरचे पार्किंग भेटतंय नाही भेटत जरा. मित्रांनो तुमच्या तर जर का आमचं ब्लॉग बघितला नाही, लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे. गाडी केलेली पार्क आणि आम्ही आता पोहोचलो येऊन सनापुरा लेक. हा इकडे लेक आहे. इथं पार्किंग पण चांगली आहे. हा रस्ता आहे येण्याचा, एकदम नॅरो रस्ता आहे. ॲट टाइम एकच गाडी बसते इथं. सगळं चढला ते एवढं जवळ तर जाऊ शकतोच. वाईड अँगलमध्ये पण कसं वाटतं. हे पण आलेले त्यांची पण कोरेकल राईडचा. सौरत गेला पोच देऊन पण वरायला कधी पण फोटो काढते. फोटोशूट उरकून आम्ही निघालेलो होतो कोरेकल राईडसाठी. तर आता हे किती रुपये घेते तिथं काय, आम्ही 5 जण येतं. 5 जण म्हणून आम्हाला इथं कोरेकल राईडसाठी एक बुकिंग करायची आहे. यांचं असं म्हणणं आहे की काहीतरी हे 1000 रुपये पर हेड घेता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही 5 जण आहे तर 5000 घेतील. एवढ्या प्राईसमध्ये तर काय नसतोच घेत आम्ही. हे बघा यांच्या अशा छोट्या छोट्या बोटी येतात. त्या बोटीमध्ये बसायचं, गोल 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 फिरवतात. सावऱ्यात लागला वाटतं खेळायला. काय म्हणता येतं किती रुपयाला सोडता येतं? 500 रुपये म्हणतात पर पर्सन 500 रुपये का? तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे 300 रुपये वरती नाही का. 1500 करू किशे 1500 5-15 बरोबर. 200 रुपये पर पर्सन बराबर है. बराबर है भैया, क्योंकि आप तो इधर से वैसे भी आप बैठे हैं, ज्यादा टाइम ये भी नहीं करते आप. 300 रुपये मला लागले डायरेक्ट. ॲटलिस्ट 500 से 400 व्हायचं. फाइनल का रेट एक ही रेट है, कम करने का नहीं. 400 में एक आदमी लेके जाएगा. सावऱ्या कॉस्टली सांगता येत काय म्हणणं आहे? So much costly, you have to negotiate it, and we can negotiate it. We will negotiate. ऐक ना, लॉंग राईड म्हणजे किती वेळ चालेल? 600 में करता नाही किती टाइम? होता 35 मिनिट्स होता. 35 मिनिट. 300 रुपये तयार झालेला आहे मित्रांनो फायनली शॉर्ट राईडसाठी. जॅकेट येते अशी जॅकेट घालायची आम्हाला सगळ्यांना. Come on, boys! We have to put this jacket. मुडीशी एखादं तर ते 400 रुपये अजून 800 रुपये करतील म्हणजे बरोबर आमचं. We have to do this, guys. We are ready. आम्ही बुडणार नाही त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. तर गौरव तर मित्रांनो आम्ही हा जॅकेट घातलेलं आहे. हे जॅकेट घातलं, ह्या जॅकेटचा उपयोग काय आहे, जर पाण्यात पडलं तर याने काय बुडणार नाही. तसं आमच्या मयूरला पावायला तर अर्धी काहीतरी गोंधळ झालाय. वरचं खाली खालचं वर लावलं काय नाही. गौरवला अजून हे लावताच येत नाही. तुम्ही बघितलं असेल. नवीन आहे जरा नवीन आहे तो. त्याला कधी प्रॅक्टिस अरे व्हायची, या, तो हे कधी बघ- लावायला शिकायचा या गोष्टी. ही बक्कल कुठं लावायची मी. तर मित्रांनो आम्ही आता बसणार आहेत ह्या
छोट्या बोटीमध्ये. याला काय म्हणतात काय माहित नाहीये. हे जरा त्या बाजूने कल्लंय, त्या बाजूला मी बसतो. गावरे ये लवकर. ए आबे तू थोडा इकडे वजन जास्त नाही. अरे इकडे ह्या बाजूला आहे थोडेसे, सगळे त्या बाजूला गेले. अरे त्याला पण बसायचंय अजून. मला पलीकडे जागा दे. पाण्याला घाण म्हणतो का आमच्या दादांनी त्यांची शीट टाकलेली आहे. आता ते आम्हाला घेऊन चालले. थोड्या वेळात मी पण तुम्हाला घेऊन जाणार आहे एका साईडला. दादा बसलेत आपल्या कोको कोलाच्या मोकळ्या डब्यावर. याला लावतो का फोन? कावऱ्या याला फोन लावून तुझा. बघूया आता मी ट्रायपॉड लावतो. खलय खूप संत पाणी आहे. खलय तुमचंच खलय. हातात काय ते कॅप्चर करायचं म्हणजे एकच व्हिडिओ. तर मित्रांनो सानापुरापासून आहे ना 1-2 किलोमीटर अंतरावर दुर्गादेवी म्हणून टेम्पल आहे एक. तर इथं खाली पार्किंग आहे, तिची पार्किंग आहे आणि इथं वरती टेम्पल आहे. या बाजूला व्ह्यू बघा. Guys, we are going inside cave. We have some fear, but let's see what's inside. Guys, be safe. Hey, तिकडून जाते ते. काय बे मग माणसाने कसं आवाज करते. ही बालीची गुफा आहे. बालीनी एका मायावी राक्षस आतमध्ये गेला. त्यानंतर बाली इथं आला. बालीनी त्याचा वध केला आणि दुसऱ्या रस्त्याने तो बाहेर निघून गेला. ह्या रस्त्याने बाहेर निघून गेला. हा तर मित्रांनो आत्ताच आम्ही आहे ना अंजनेद्री पर्वत हनुमानाचं जन्मस्थान. हनुमानाचं जन्मस्थान आहे. यांचं म्हणणं आहे. तो आम्ही आता ट्रेक चालू केलेला आहे. अर्धा तासाचा वेळ, अर्धा तास लागेल वरती जाण्यासाठी. जन्मस्थान आपल्या इकडे म्हणते हा भाई पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आला असेल पूर्ण ह्याच्यात. नाशिकला. नाशिकचं आणि या ठिकाणाचं वाद हा ठीक आहे. इथं होय हातात मोबाईल ठेव. मित्रांनो सौरभला आहे ना इथल्या मैत्रिणी खूप आवडल्या. दोन इथं मस्त व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू पाहण्यापेक्षा वैभ सौरभला इंग्लंडच्या मैत्रिणी 2 आवडल्यात. यंदा माझ्या घरी पासवर्ड ना त्याला प्यायचंय म्हणून पिन ती खालचं चल. बाटली सोडी ना झालाय मला. घाबरतय ती वतय का म्हणून. असं प्यायचंय त्याला. सगळं वतलं आता आपल्याकडे. ही आठ ठेव. झालं तेवढं. एकदम छोटा रस्ता आहे मित्रांनो. वाकून चालावं लागते. पोहोचलो आम्ही वरती एकदम हाईट वरती. अंजनेरी पर्वत आहे हा. अंजनेरी पर्वत आम्ही पूर्ण वाता वरती आलेलो होतं. दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही प्रवेश करतोय. हे फक्त तुम्ही व्ह्यू बघा आता पुढचा. टोन इथे सगळे स्टोन आहे. बघताल ना तुम्ही जर दिसते सगळे स्टोन आहे. सनसेट होणार आहे आता आणि सनसेटला इथं अंजनेरी पर्वत 1 नंबर फोटो येतात. अंजनेरी पर्वत सनसेटला
त्यामुळे जर इथं आलं तुम्ही कधी फ्युचरमध्ये आले तर 100% सनसेटच्या वेळेस मंदिर पण तुम्हाला दाखवतो वरून किती सुंदर दिसतंय मंदिर. बजरंग बलीचं मंदिर आहे हनुमानाचं. हा भाई किती सांभाळून चाललाय पुढं हा बोलाय काय करायचंय काय फोटो काढला आणि काय नाही उतवलं. फोटो काढ मला नाही काढायचा मला नाही काढायचा फोटो काढ करतो काय नाटक करतो खाल्ल्याला दाखवून आज तिथे किती पाय आम्ही काढ लवकर आज तिथे मागून काल गवल्या तुला भाव लावा लागतो महिला ती पोत पण घेतली आलता झालं पोत घेत बसलाय तू. अरे मी पहिल्यापासून बसलोय निवांत ते बघू काढला का असं करायचं असं गप्पा मारू आपण गप्पा मारू, आपण एक असं मिनिट गप्पा मारताना असं फोटो आपण काढू गोल आता घालू, गोल. मागून सौरभ किशा आमचा फोटो काढतोय. घालू गोल मला काय आवडत काय पोज घेऊन बसला खाली वगैरे किशे आता आपण यानंतर बदामीला जाऊयात आणि बदामीमध्ये दोन पूर्ण वळायचं म्हणजे माझ्या पोटाचं हे भारी आलाय हो फोटो काढलेला आहे. बोलू आम्ही भीष्म पितामह आता इकडे एकमेकाकडे बघा थोडस कॅन्डिड फोटो घ्या तू कशाकडे बरं कसं करायचं मी सगळं बघतो. यू कॅन क्लिक नीट बनत घातलो खाली पण तू चोल तुझ्या मागं ना तुझ्या मागं दायले तोल गई दायले तोल गई दायले तोल का दावा लागला मग 10व्या दिवशी बुंदी बुंदी वाढायला येतो तस काय नाही बघ हे बघ चिंता करायची. झालेले फोटो काढून आमचे सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला जेणेकरून तुम्हाला हम्पीची इत्यंभूत माहिती मिळेल.